तर पयोव्रत हे 12 दिवसांचं व्रत आहे. फाल्गुन प्रतिपदेपासून, म्हणजे फाल्गुन महिना जेव्हा सुरू होतो त्या फाल्गुन शुद्ध पक्षात प्रतिपदेपासून 12 दिवस हे व्रत करायचं असतं. आणि या व्रतामध्ये काय करायचं असतं तर विष्णू भगवंताची आराधना करायची असते. अमावस्येला स्नान करून, आता ह्याच्यामध्ये कसं सांगितलंय की अमावस्येला स्नान करायचं, सारवायचं, भूदेवी म्हणजे आपल्या जमिनीची स्वच्छता करायची. आता इथे तुम्ही कलियुगात लादी पुसू शकता, सारवू तर नाही शकणार, पण गावी जे राहतात ते जर ही कथा ऐकत असतील तर ते तेवढाच भाग सारवू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय सांगितलंय याच्यामध्ये की वराह अवतार जेव्हा भगवंतांनी धारण केला तेव्हा त्यांनी पृथ्वीला वरती काढलेला आहे. त्यामुळे असं सांगितलेलं की जिथे वराहांनी खोदलेली माती असेल, आता रानडुकरं जेव्हा असतात ते शेतामध्ये नाही का येतात ऊस खायला, काही शेती खायला, तेव्हा त्यांच्या पायाखालची जी माती असते ती माती घेऊन त्याने स्नान करायचं, ती अंगाला थोडीशी लावायची, असं सांगितलं गेलेलं आहे भागवत पुराणामध्ये. पण ते शक्य नसेल तर निदान व्यवस्थित स्नान करून दुसऱ्या दिवसापासून 12 दिवस ओम नमो भगवते वासुदेवाय अशी 16 उपचारांनी भगवंताची पूजा करायची. आता यावेळेला काय भोजन करायचं तर यावेळेला 12 दिवसापर्यंत फक्त दुधाचे पदार्थ घेऊन हे उपोषण करायचंय. याला पयोव्रत म्हणतात. या काळामध्ये अतिशय पवित्र आणि शुद्ध अंतःकरण ठेवायचे. विष्णू भगवंतांना त्रयोदशीला अभिषेक करायचे आणि दान दक्षिणा म्हणजे ते जे उद्यापन करायचे ते सांगितलेलं आहे. हे पयोव्रत ज्यांना संतती होत नाही ना त्यांनी सुद्धा करायचं असतं. ज्यांना चांगली विद्वान अशी संतती हवी त्यांनी सुद्धा हे पयोव्रत केल्यास त्यांना चांगला फायदा होतो असं श्रीमद भागवत पुराणात सांगितलेलं आहे. आता या आधी तिने पूर्णपणे जसं सांगितलं तशा प्रकारे अतिशय सुंदररित्या हे व्रत पूर्ण केलं.